श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या आयुष्यात अनेक गूढ आणि अनाकलनीय घटना घडल्या आहेत। त्यापैकी एक अत्यंत रहस्यमयी आणि थरारक कथा म्हणजे बोरगावच्या जंगलातील वाघ आणि समर्थांचे रूप। ही कथा स्वामींच्या त्या शक्तीची जाणीव करून देते जिथे निसर्ग आणि हिंस्र श्वापदेही त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायची। जंगलातील तो भयानक प्रसंग। एकदा स्वामी समर्थ काही मोजक्या भक्तांसोबत बोरगावच्या घनदाट जंगलातून जात होते। ते जंगल इतके भयानक होते की दिवसाही तिथे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नसे। रस्ता चुकून स्वामी आणि त्यांचे भक्त एका अशा भागात पोहोचले जिथे हिंस्र प्राण्यांचा वावर जास्त होता। अचानक झाडाझुडपातून एक मोठा भयानक वाघ डरकाळी फोडत बाहेर आला। वाघाला पाहताच सोबतचे भक्त घाबरून थरथर कापू लागले। काहींनी तर जीव वाचवण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला। सर्वांना वाटले की आज आपला काळ जवळ आला आहे। रहस्यमयी संवाद। पण स्वामी मात्र शांत होते। त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता। स्वामी त्या वाघाकडे संतापाने बघत मोठ्याने ओरडले, "काय रे, अजून तुझी खोड गेली नाही का? कशाला आलास इथे आडवा?" भक्तांना वाटले स्वामी वाघाशी बोलतायत की काय, पण पुढच्याच क्षणी जे घडले ते पाहून सर्वांचे डोळे विस्फारले। तो क्रूर वाघ जो काही क्षणापूर्वी झडप घालण्याच्या तयारीत होता, तो अचानक एखाद्या पाळलेल्या कुत्र्यासारखा स्वामींच्या पायापाशी येऊन शांत बसला। स्वामींनी आपला पाय त्या वाघाच्या पाठीवर ठेवला। वाघाने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला आणि हळूच तिथून निघून गेला। त्यामागचे रहस्य भक्तांनी नंतर स्वामींना विचारले, "महाराज, तो वाघ तुम्हाला पाहून शांत कसा झाला आणि तुम्ही त्याला असं का म्हणालात की तुझी खोड गेली नाही?" स्वामींनी मिश्किलपणे उत्तर दिले, "अरे, तो मागच्या जन्मीचा एक अभिमानी साधू होता। साधनेत चूक झाली आणि अहंकार आडवा आला म्हणून या योनीत जन्माला आला। आज त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली। आता तो मुक्त होईल." कथेचे वैशिष्ट्य। या कथेतील रहस्य असे की स्वामी केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मातून मुक्त करण्याची ताकद ठेवत असत। ज्या वाघाला पाहून काळजाचा थरकाप उडावा तो स्वामींच्या स्पर्शाने शांत होऊन निघून जातो, हे स्वामींच्या दैवी शक्तीचे मोठे गूढ आहे। स्वामी समर्थांच्या या कथेमागे जे महागतर्कशास्त्र, हायर लॉजिक किंवा आध्यात्मिक शास्त्र दडलेले आहे ते अत्यंत सखोल आहे। वरवर ही केवळ एक चमत्कारिक कथा वाटली तरी त्यामागे 3 मुख्य शास्त्रीय आणि आध्यात्मिक पैलू आहेत। कर्माचा सिद्धांत आणि प्रारब्ध, लॉ ऑफ कर्मा। स्वामी त्या वाघाला म्हणाले, "तुझी खोड अजून गेली नाही." या एका वाक्यात कर्माचे मोठे शास्त्र दडलेले आहे। तर्क। हिंदू तत्वज्ञानानुसार मनुष्य जोपर्यंत आपला अहंकार आणि वासना सोडत नाही तोपर्यंत त्याला विविध योनींत प्राणी, पक्षी जन्म घ्यावा लागतो। निष्कर्ष, तो वाघ केवळ एक हिंस्र प्राणी नव्हता तर तो एका अहंकारी साधूचा देह होता। स्वामींनी त्याला त्याच्या पूर्वकर्माची जाणीव करून देऊन त्याच्या कर्माचा हिशोब पूर्ण केला। 2. योग सामर्थ्य आणि प्राण्यांवरील नियंत्रण। योगशास्त्रात असे मानले जाते की जेव्हा एखादा महापुरुष अहिंसा प्रतिष्ठायाम, पूर्ण अहिंसा या स्थितीत पोहोचतो तेव्हा त्याच्या सानिध्यात आल्यावर हिंस्र प्राणीही आपला हिंस्र स्वभाव विसरतात। तर्क। स्वामींच्या ठिकाणी कोणतीही द्वेष भावना किंवा भीती नव्हती। त्यांच्यातून उत्सर्जित होणाऱ्या लहरी, व्हायब्रेशन्स इतक्या शांत आणि सामर्थ्यवान होत्या की वाघाच्या मेंदूतील शिकार करण्याची प्रवृत्ती क्षणार्धात शांत झाली। निष्कर्ष, हे शास्त्र सांगते की भय हे केवळ समोरच्या व्यक्तीत नसते तर ते आपल्या आत असते। स्वामी भयमुक्त होते म्हणून निसर्गही त्यांच्यासमोर नतमस्तक झाला। 3. ईश्वरी सत्तेचे सर्वोच्च शास्त्र। या कथेतील सर्वात मोठे तर्कशास्त्र म्हणजे अद्वैत। स्वामी स्वतःला सृष्टी वेगळे मानत नसत। तर्क। स्वामींसाठी तो वाघ, ते भक्त आणि स्वतः स्वामी हे एकाच ईश्वरी चैतन्याचे अंश होते। जेव्हा आपण दुसऱ्याला दुसरा न मानता स्वतःचाच अंश मानतो तेव्हा समोरची व्यक्ती किंवा प्राणी आपल्याला इजा करू शकत नाही। निष्कर्ष, स्वामींनी त्या वाघाच्या रूपातील आत्म्याशी संवाद साधला, शरीराशी नाही। थोडक्यात सांगायचे तर या गोष्टीचे महाग सतर्कशास्त्र हेच आहे की अहंकार माणसाचा अधपात करतो, साधूला वाघ बनवतो आणि पूर्ण शरणागती जुनी। माझ्या शांत चित्तात नाही भीतीचा लवलेश, योगाच्या सामर्थ्याने मिटले सारे क्लेश। तो वाघ आणि मी एकच चैतन्य अद्वैत, समर्थांच्या कृपेने मुक्त झाले प्रारब्ध। हा केवळ वाघ नाही
कर्माची ती कहाणी, अहंकाराने बांधली जन्माची गाठ जुनी. माझ्या शांत चित्तात नाही भीतीचा लवलेश, योगाच्या सामर्थ्याने मिटले सारे क्लेश. तो वाघ आणि मी एकच चैतन्य अद्वैत, समर्थांच्या कृपेने मुक्त झाले प्रारब्ध.